ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवतात मूळ संवाद सूत मुनी आणि शौनकादी ऋषींमध्ये नैमिषारण्यात होत आहे. शौनकादी ऋषी जेव्हा सूत मुनींना विचारतात, कलियुगाचा अंत परीक्षित महाराजांनी का केला नाही, तेव्हा सूत मुनी परीक्षित राजाला मिळालेल्या शापाची आणि त्यांच्या उर्वरित जीवनातील 7 दिवसात स्वकल्याणासाठी त्यांनी केलेल्या निश्चयाची कथा शौनकादी ऋषींना सांगतात. परीक्षित राजा आमरण उपोषण करीत गंगा किनारी महान तेजस्वी अशा शुकदेव महाराजांकडून जीवनाचे रहस्य समजून घेत आहेत. त्यांना पडलेल्या अनेक सृष्टीविषयक भगवंत विषयक प्रश्न ते शुकदेव महाराजांना विचारत आहेत. मागील काही अध्यायात आपण शुकदेव महाराजांनी दिलेली उत्तरे ऐकली. आता 8व्या अध्यायात परीक्षित महाराजांना अजूनही अनेक प्रश्न पडले आहेत, ते आपण ऐकू. अध्याय 8. राजा परीक्षिताचे विविध प्रश्न. ब्रह्मदेवानी नारदास दिली आज्ञा, निर्गुण भगवंताचे गुण वर्णावया. तेव्हा नारदांनी कोणाकोणाला कोणकोणत्या रूपाने उपदेश केला. भगवंताच्या कथा ज्या लोकांचे परममंगल साधता, अचिंत्य शक्तीचे आश्रय असता, त्या मी जाणू इच्छितो. कैसे नारद ब्रह्मदेवाची आज्ञा पाळत, माझे मन जे आसक्ती रहित. कैसी साधेल त्याची तन्मयता श्रीकृष्णात, माझे शरीर सोडताना. भगवंताच्या लीलांचे श्रवण कथन, जे लोक करती मोठ्या श्रद्धेन, भगवंताचे त्यांच्या हृदयी प्रकटन त्वरित होई. श्रवणाने प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण भक्तांच्या कानाच्या छिद्रात शिरून, भक्तांचे भावमय अंतःकरण व्यापून त्यावरी अधिराज्य करती. भक्ताच्या मनातील दोष जे असती, अन रागद्वेषादी क्लेश जे असती, त्यातून मुक्त होऊन हृदय शुद्ध होती भगवत भक्ताचे. जैसे शरद ऋतूने पाण्याचे स्वच्छ होणे, तैसे भगवत कथा श्रवणाने भक्ताच्या मनातील दोष नष्ट होते. जैसे थकलेला वाटसरू प्रवासाने आपुल्या घरापासून त्याचे दूर न होणे, तैसे रागद्वेषादीस दूर होणे श्रीकृष्ण चरण कमलांना क्षणभरही न विसरता. जीव आणि पंचमहाभूतांचे काहीच संबंध नसता परस्परांचे, त्या जीवाचे शरीर पंचमहाभूतात्मक बनण्याचे कारण कोणते. आपण ऐसे सांगितले, भगवंताच्या नाभीतून कमळ प्रगटले, सृष्टी रचनेचे कार्य तेथूनच झाले. भगवंत व सृष्टी संबंधी आता विचारेन. आपण परमात्म्याचे केले वर्णन, त्यात ते मर्यादित अवयवांनी परिच्छिन्न. जैसे जीव आपल्या मर्यादित अवयवांनी परिच्छिन्न, हे कैसे. भगवंताच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची निर्मिती, त्यांच्याच कृपेने ते सृष्टी निर्मिती. ज्यांच्या कृपेने ते त्यांचे दर्शन घेती, ते सृष्टी उत्पत्ती स्थिती प्रलयास कारण. परमपुरुष परमात्मा सर्वांतर्यामी, ते असती मायेचे स्वामी. परंतु मायेचा त्याग करूनी कोठे व कोणत्या रूपात शयन करती. आपण सांगितले आम्हा, विराट पुरुषाच्या अंगापासून लोक लोकपालाची रचना, अन भगवंताच्या अंगाची कल्पना लोक व लोकपालांच्या रूपात. ऐसे परस्पर विरोधी 2 गोष्टी ऐकून, तात्पर्य याचे न कळून, सांगा आम्हास समजावून, संशय आमचा दूर करा. महाकल्प आणि त्याच्या अंतर्गत किती अवांतर कल्प आहेत. भूत वर्तमान भविष्य काळाची संगत कोणत्या प्रकारे केली जाते. स्थूल देहाभिमानी जीवाचे आयुष्यमान कोणी ठेवले का ठरवून. काळाच्या सूक्ष्म व स्थूल गतीचे प्रमाण कैसे जाणले जाते. विविध कर्मामुळे जीवाच्या गती किती व कशी असती, न चाले आमची मती व्यवस्थित समजवावी. हरि ओम तत्सत.